नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सांगली DCC बँक भरती निघाली 2026 ची, ज्याला आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती असणार आहे 2026 ची. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे मित्रांनो, जे की असणारे पद लिपिक लिपिक पद असणार आहे, जे की ज्युनियर असिस्टंट करिता. आता या पदासाठी टोटल तर 444 पदांसाठी तर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकता आणि आपली एम एस सी आय टी झालेली पाहिजे. ओके. चांगली चांगली जॉब संधी आपल्यासाठी आहे. नोकरी ठिकाण आपलं सांगली असणार आहे. ओके. तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, द सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती निघाली सांगलीकरिता. रिक्वायरमेंट जी आहे तुमची, जे की क्लर्कसाठी तर पद भरती आहे ज्युनियर असिस्टंट करिता, ज्याचे टाइम फ्रेम इथं देण्यात आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे की रजिस्ट्रेशन तुमचे स्टार्ट झालेलं आहे 24 जून 2026 पासून. तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 8 जुलै 2026 पर्यंत. ओके. तर पेमेंट करण्याची पण शेवटची दिनांक सेम असणार आहे 8 जुलै 2026. आणि डाउनलोडिंग ऑफ हॉल तिकीट्स ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी तुम्हाला भेटणार आहे. एक्झामिनेशनची जो डेट निघेल त्या डेटच्या 7 दिवसाआधी 7 ते 10 दिवसाआधी भेटून जाईल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जनरल कंडक्शन देण्यात आलेले आहे, जे की कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्यासाठी कोणत्याही एक पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. एकच पोस्ट आहे यामध्ये तरी पण. 2 नंबरला दिलेलं आहे बिफोर अप्लाइंगसाठी कॅन्डिडेटना रिक्वायरमेंटेशन इन्शुअर आपल्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आपल्याला चेक करून घ्यायचं. जर आपण बसत असेल तरच इथं अप्लाय करा. ओके. त्या ॲप्लिकेशन जे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचे आहे आणि ऑनलाईन टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे. ओके. ऑनलाईन तुमची एक्झामिनेशन असणार आहे प्रोव्हिजनल विदाऊट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन. ओके. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुझं नंतर होणार आहे. सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. कॅन्डिडेटसाठी तर सब्जेक्ट दिलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. व्हेरिफिकेशनसाठी डिटेल दिलेले आहे. डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे, रिपोर्टिंग आणि रिपोर्ट्स आणि इंटरव्ह्यू करिता. कॅन्डिडेटला इथं देण्यात आलेल्या डोनेशियल अँड सांगली डिस्ट्रिक्ट सबमिशन डोनेशियल सर्टिफिकेशन्स लागणार आहे. ओके. तर आपल्या डोनेशियल वगैरे लागणार सांगली डिस्ट्रिक्टमध्ये आपण असाल तरच आपण अप्लाय करू शकतात. ॲज पर आपल्याला याच्यात दिलेलं आहे जी आर डेट दिलेला आहे 8/5/2026 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. 70% सीट जे असतात आपल्याला कॅन्डिडेटसाठी जे ज्युनियर डोनेशियल सांगलीकरिता आहे, म्हणजे 70% जे सीट जे आहे ते डोनेशियल सांगलीकरिता आहे. 30% सीट आहे ओपन कॅटेगरी डिस्ट्रिक्ट अदर डिस्ट्रिक्टसाठी आहे. 30% सीट जी आहे तर वेगळ्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी आहे किंवा मुलींसाठी आहे. ओके. नॉन इलिजिबिलिटी कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट फॉर वॅकन्सीज सीट्स फॉर द डोनेशियल फॉर सांगली. सांगलीकरिता 70% सीट्स आहे आणि 30% अदर जिल्ह्यासाठी आहे. कॅन्डिडेटसाठी आता अप्लाय करण्यासाठी यांची वेबसाईट लिंक दिलेली आहे. या वेबसाईटवरून आपल्याला रेग्युलर बेस अपडेट वगैरे चेक करायची आणि त्यावरूनच अप्लाय करायची. जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली. या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे, जी की एरिया ऑपरेशन्स फॉर द सांगली डिस्ट्रिक्ट इस्टॅब्लिशमेंट 1927 पासून ही बँक चालू आहे, जी की ओपनिंग फॉर द हेड ऑफिस याचं जे आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, करमवीर भाऊराव पाटील चौक सांगलीमध्ये. ओके. 226 ब्रँचेस त्यांच्या आहे. ओके. प्लस आपल्याला त्याचं एक काउंटर पण दिलेलं आहे सांगलीमध्ये. ओके. बँकची जी इन्व्हाइट केलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर्म आपल्याला भरायचे आहे सांगली डिस्ट्रिक्ट पोस्ट जे असणार आहे क्लर्क करिता. ओके. आता कॅन्डिडेटसाठी सांगण्यात आलेलं आहे, जे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्याची वेबसाईट लिंक ह्याच्यात दिलेली आहे. या वेबसाईट मार्फत आपल्याला अप्लाय करायचं आहे. एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पोस्ट जी आहे क्लर्क करता असणार टोटल तिथं 444 पदांसाठी ही भरती आहे. आता यामध्ये दिलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्रॅज्युएट एनी डिसिप्लिन, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कोणत्याही शाखेतून, MSc झालेलं असेल तर आपण अप्लाय करू शकता. सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे फ्रेशर्स करता. त्याच्यानंतर दिलेलं आहे कंडक्शन दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये सगळं ग्रॅज्युएटवाल्यांसाठी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं तेच अप्लाय करा. ओके. लक्षात ठेवू द्यायचं आहे. मिनिमम आपल्या एज लिमिट दिलेली आहे 18 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, जे की 20/6/2026 पासून कॅन्डिडेट असेल. तर आपली डेट ऑफ बर्थ काउंटिंग डेट आहे. ओके. तर जास्तीत जास्त आपल्याला 21/6/1991 पासून तर 20/6/2026 पर्यंत आपल्या जे एज लिमिटमध्ये आपण असाल तर आपण अप्लाय करू शकतात. असं तर सांगण्यात आलेलं आहे. डेट ऑफ बर्थ काउंटिंग डेट आहे 20/6/2026.
आणि आपल्याला इथं 21/6/1991 पासून जे आहे त्यांना अप्लाय करू शकतात. क्लर्कसाठी इथं स्टायपंड असणार स्टार्टिंगला ₹22,000 पर मंथ असणार आहे. जे की आपल्याला 12 महिन्यांच्या ट्रेनिंगपर्यंत ₹22,000 महिना असणार आहे क्लर्ककरिता प्रोबेशनरी. ओके. ते झाल्यानंतर आपली ग्रेड होणार आहे. नंतर आपण परमनंट ग्रेडमध्ये जातो. ओके. त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियडमध्ये आपल्याला इथं क्लर्कसाठी 12 महिन्यासाठी इथं कॉम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. जे की प्रोबेशनरी पिरियडमध्ये ₹22,000 महिना असणार आहे. वर्क परफॉर्मन्स असणार आहे. रिपोर्ट असणार आहे. अटेंडन्स असणार आहे. ज्याची की डेली बेसिसवर चेकिंग केली जाईल तुमची. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. कन्फर्मेशन झाल्यानंतर सर्व्हिस आपण कन्फर्मेशन बेस आपल्याला ओव्हरऑल आपल्याला असेसमेंट अँड प्रोबेशनरी क्लर्कवरून आपण परमनंट होऊन जातो. ओके. त्या ॲप्लिकेशन जे दिलेले आहे तुम्हाला डिटेल ऑफ गाईडलाईन दिलेली आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट फीस भरायची आहे. डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचं आहे. मस्ट आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेटसाठी स्कॅनसाठी. ओके. आता फोटोग्राफ्स आपल्याला अपलोड करायचा आहे. सिग्नेचर अपलोड करायचा आहे. लेफ्ट थंब अपलोड करायचा आहे. जे की व्हाईट पेपरवर किंवा ब्लॅक ब्लू पेनने आपल्याला सिग्नेचर करायची आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला लिहून घ्यायची आहे. जे की तुम्हाला खाली सांगून देतो मी. असेल इथं दिलेलं. आता आयपासून तर रिक्वायर्डपर्यंत इथं नाव टाकायचं आणि तसं इथं आपल्याला संपूर्ण भरायचं आहे. सिग्नेचर कॅपिटलमध्ये नको आहे आपल्याला. ओके. तरी इथं संपूर्ण छोटी-मोठी माहिती देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेली आपल्याला कीप द डिटेल्स डॉक्युमेंटेशन मेक ऑनलाईन पेमेंट्स. ओके. डॉक्युमेंटेशन अपलोड करा आणि ऑनलाईन पेमेंट आपण भरून घ्यायची आहे. लक्षात असू द्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर दिलेलं आहे हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर विथ आपल्याला कीप ॲक्टिव्ह टिल द कम्प्लिफिकेशन फॉर द रिक्वायरमेंट प्रोसेस. बँक मे फॉर सेंड एस्टिमेशन्स फॉर द डाउनलोड हॉल तिकीट्स. तर हॉल तिकीट जे आहे तुम्हाला एक्झामिनेशन ज्या डिक्लेअर होणार आहे त्याची तारीख त्या तारखेच्या 10 दिवसात तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला मेल ॲड्रेसवर पण पाठवण्यात येईल की तुमची एक्झामिनेशन कधी आहे. ओके. मोबाईल नंबरवर किंवा मेल ॲड्रेसवर तुम्हाला कन्फर्म करण्यात येईल. त्यानंतर दिलेलं आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी अप्लाय केल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिचं नाव टाकायचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे. ईमेल ॲड्रेस टाकायचे. प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. आणि पासवर्ड आपल्याला क्रिएशन जनरेट करून घ्यायचा आहे. ओके. जो की तुम्हाला नंतरून कामात येणार आहे. जो की आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड ईमेलद्वारे पण आपल्याला ईमेलला पाठवला जातो. तर नंतरून तुम्ही पाहू शकतात. ओके. जे की आपल्याला नंतर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर इन केस आपल्याला याच्यामध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपली प्रोफाईल लॉक करून ठेवायची आहे. जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा डिटेल्स आपण ओपन करू शकतो. आपली प्रोफाईल कॅन्डिडेटसाठी तो व्हेरीफाय करायचा आहे. ॲप्लिकेशन्स वगैरे याची माहिती देण्यात आलेली आहे. द नेम ऑफ द कॅन्डिडेट्स याच्यात फादर नेम, हजबंड नेम जे पण आहे ते पण आपण करेक्टली टाकायचं आहे. सर्टिफिकेट, मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ आणि चेंज असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ द्यावं लागणार आहे. ओके. महिलांसाठी असणार ते आणि भरून घ्यायचं आहे. पण स्टेप बाय स्टेप फोटो, सिग्नेचर, लेफ्ट हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करून घ्या. ओके. त्यानंतर कॅन्डिडेटने ॲप्लिकेशन फॉर्म एकदा वाचून घ्यायची डिटेल आणि प्रिव्ह्यू फॉर्म करून सबमिट करायचे आहेत. ओके. मॉडिफिकेशनसाठी काही होणार नाही. लक्षात द्यायचं आहे. करेक्ट भरायचा फॉर्म, पेमेंट टॅबवर क्लिक करून पेमेंट फीस भरा. सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर त्याची ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्या. आता याच्यामध्ये पेमेंट फीस जी असणार आहे, जी की आपल्याला दिलेल्या पोस्ट एकच पोस्ट आहे, जी की क्लर्क, ज्युनियर असिस्टंट ₹1,000 असणार आहे सगळ्या कॅटेगरींना प्लस ₹180 म्हणजे 18% GST असणार आहे. म्हणजे ₹1,180 पे करायचे आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून असाल तरीही तुम्हाला ₹1,180 पे करायचे आहे. लक्षात असू द्यायचे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आफ्टर सबमिटिंग युअर पेमेंट इन्फॉर्मेशन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर प्लीज वेट फॉर द मेन्शन फॉर्म डू यू फॉर द प्रेस ब्लॅक द बँक फॉर द रिफ्रेश बटन इन द गेट कम्प्लिटेड. तर आपल्याला फॉर्म पेमेंट भरल्यानंतर रिफ्रेश वगैरे करायचं नाही. त्याची वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली ते रिफ्रेश होऊन संध्या फीस पे होऊन जातं. ओके. लक्षात द्या नॉन रिफंडेबल फीस आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत भरू शकतात. तुम्हाला पेमेंट रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. जे की आपल्याला नंतरून कामात येईल. तर डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे, जे की फोटोग्राफ्स दिलेले आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर साईज वगैरे दिलेला आहे. फोटो कॅप्चर करायचा आहे लाईव्ह. त्याच्यानंतर दिलेला आहे सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे. तर स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. अपलोडिंग डॉक्युमेंटेशन्स आपल्याला क्लिक करून अपलोड करून घ्यायची आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं सिलेक्शन प्रोसेस जी आहे त्यांची क्लर्कच्या पोस्टिंगची याच्यामध्ये तुमचं असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू. ओके. तर 2 स्टेज आहे रायटिंग टेस्ट, एक्झामिनेशन्स अँड पर्सनल इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला एक्झामिनेशन टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क, विजन दिलेलं आहे म्हणजे लँग्वेज आणि ड्युरेशन दिलेलं आहे म्हणजे टायमिंग. आता यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला असणार आहे टेस्टचं नाव.
नॉलेज अँड कोऑपरेशनसाठी 20 क्वेश्चन 20 मार्क्स असणार आहे आणि 20 मिनिटाचा टाइम आहे. जनरल नॉलेज ऑफ बँकिंगचे 20 क्वेश्चन 20 मार्क असणार आहे, 20 मिनिटाचा टाइम आहे. जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्क 10 मिनिटाचा टाइम आहे. 4 नंबरला नॉलेज अबाउट इंग्लिश लँग्वेजसाठी 10 क्वेश्चन असणार 10 मार्कासाठी 10 मिनिटाचा टाइम आहे. 5 नंबरला असणार आहे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 10 क्वेश्चन 10 मार्क असणार 10 मिनिटाचा टाइम असणार आहे. 6 नंबरला असणार रिपोर्टिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड IQ साठी 10 क्वेश्चन 10 मार्क असणार 10 मिनिटाचा टाइम असणार आहे. 7 नंबरला असणार नॉलेज अबाउट मराठी लँग्वेजसाठी 10 क्वेश्चन 10 मार्क असणार आहे 10 मिनिटाचा टाइम असणार आहे. टोटल ऑफ इथं 90 क्वेश्चन असणार 90 मार्कासाठी एक्झामिनेशन असणार 90 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. जे की आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायची आहे. मराठी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण एक्झामिनेशन देऊ शकतो. तर मराठीत द्या का इंग्लिशमध्ये द्या. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या आहे कॅन्डिडेटसाठी आपल्याला मिनिमम स्कोअर आपल्याला आणायचा आहे 90 पैकी 50% म्हणजे 45 मार्क आपल्याला आणायचे आहे. तेव्हाच आपण शॉर्टलिस्टेड होणार आहोत. इंटरव्ह्यूसाठी आपण जाणार आहोत पुढे. ओके. नाहीतर आपल्या इथून इंटरव्ह्यूसाठी जायला मिळणार नाही. आपण इथून बाद होऊ शकतात. निगेटिव्ह मार्किंगचं दिलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याला 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग 0.25% ओके. तर निगेटिव्ह मार्किंग पण आहे. तर आपण एक्झाम पेनल्टी रॉंग आन्सर दिलेलं आहे. तर काळजीपूर्वक एक्झामिनेशन द्यायची आहे. शॉर्टलिस्टेड आपल्याला झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूला पाठवण्यात येईल. इंटरव्ह्यू आपल्याला झाल्यानंतर फायनल आपल्याला मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर आपल्याला फायनल सिलेक्शन मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅटेगरी वाईज आपल्याला इथं सिलेक्शन केलं जाईल. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे जे की आपल्याला बघू शकता सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणेकरिता आहे. सांगली DCC बँक करता 4 ठिकाणी एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यू तुमचा सांगलीमध्येच असणार आहे. ओके. पर्सनल इंटरव्ह्यू. तर हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार एक्झामिनेशनच्या 10 दिवसाआधी. काही टेन्शन नाही आपल्याला. ओके. अशी माहिती देण्यात आलेली आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे जे की आपल्याला कॅन्डिडेटला बिफोर अप्लाय करण्याच्या आधी आपले एज लिमिट वगैरे चेक करून घ्या. इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्या. डॉक्युमेंटेशन घेऊन जायचे इंटरव्ह्यूच्या टाइमला जे पण आपले सगळे डॉक्युमेंट आहे ते सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे आणि झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची आहे. ओके. लक्षात असू द्यायचं आहे. ते पुढची गोष्ट आहे पण आता सांगून देतो आहे की जे की आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जा. पर्पज दिलेला आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे मॅटर्स वगैरे इंटरव्ह्यू बद्दल माहिती दिली आहे. डॉक्युमेंटेशन्स वगैरे सगळे आपले क्लिअर पाहिजे. ओके. मेडिकल आपले घेतलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छोटी मोठी माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने कॉल लेटर तुम्हाला 10 दिवसाआधी भेटून जाईल. रोल नंबर पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे. ओके. नाही आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला. कॅन्डिडेटसाठी रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे जे की 90 मिनिट आधी म्हणजे 4 तास आधी तिथे जायचं 90 मिनिटाची एक्झामिनेशन आहे. 4 तास अगोदरचा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एक परमनंट आयडी सोबत घेऊन जा. ओके. तर सांगण्यात आलेलं आहे. ऑर्डर याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला विदाऊट आयडी प्रूफ आपल्याला इथे जायला मिळणार नाही. आयडी प्रूफ आणि ओरिजिनल आपल्याला हॉल तिकीट आणि फोटोग्राफ आपल्याला लागणार आहे. तरच आपल्याला मध्ये सिलेक्शन आपल्याला एक्झामिनेशनला जाण्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर याच्यात छोटी मोठी माहिती आहे अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. ओके. तर चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. याची नोटिफिकेशन आलेली आहे 20/6/2026ला. तर सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. ओके. तर कोणाला क्लर्क बनायची इच्छा असेल तर 24/6/2026 पासून तर 8 जुलै 2026 पर्यंत आपले ऑनलाईन फॉर्म चालू आहे. ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला असेल लवकर लवकर अप्लाय करा. स्टार्टिंगला तुम्हाला स्टायपनच 22,000 आहे. जर तुमचं 1 वर्ष पूर्ण झाला तर कमीत कमी तुम्हाला 40,000 पर्यंत पगार इथं भेटू शकतो परमनंट झाल्यावर. चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओबद्दल काही डाऊट्स वगैरे असेल किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल मी शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप इंस्टा आयडी फेसबुक आयडीची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.